नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। उद्या सकाळी जे काही जिल्हे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची मी यादी तुम्हाला सांगणार आहे। कोणाला उद्या पैसे येणार हे सांगणार आहे। आज बघा 67 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। हो, 67 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 1,500 रुपये हे बँक खात्यात आलेले आहेत। आणि आज सगळ्यात मोठे 2 धडाकेबाज निर्णय हे महाराष्ट्र सरकारने म्हणजेच माहिती सरकारने आता घेतलेले आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा जर 1,500 रुपये पाहिजे असतील आणि जे पुढचे जे काही योजना असेल त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम करणं खूप गरजेचं आहे। काही बाकीचे बँक खाते जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। बघा, कोणत्या बँक खात्यात पैसे येत आहेत त्या बँक खात्यांमध्ये जास्तीत जास्त पैसे येत आहेत त्या बँक खात्यांना प्राधान्य हितं दिलं गेलं जात आहे। लक्षात घ्या, तुमचं पोस्टाचं खातं असेल किंवा कोणतं बँक खातं असेल तर कोणत्या नेमक्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झालेले ते आपण बघणार आहोत। कोणतं बँक खातं चालणार नाही हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये उद्या 3रा टप्पा असणार आहे, 4था टप्पा उद्या असणार आहे। लक्षात घ्या, त्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे। एक काम जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते काम मी तुम्हाला इथं सांगणार आहे। ते काम कोणतं हे पण मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणार आहे। त्याच्या अगोदर सगळ्यात लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांना लक्षात घ्या, असा प्रकारचा मेसेज आज आलेला आहे। बघा, इथं 24 मिनिटं अगोदर सुद्धा आज पैसे आलेले आहेत। 7,500 रुपयांचं वाटप इथं हे झालेलं आहे। लाडक्या बहिणींच्या आपण जे फॉर्म भरले होते त्यातील आता जवळपास 50% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। 7,500 रुपयांचा तिथं मानधन आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेलं इथं पाहायला मिळत आहे। याच्यासोबतच 1,500 रुपयांचं सुद्धा वितरण आज भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये झालेलं आहे। पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कोणाला आज 1,500 आले, कोणाला 7,500 आले। म्हणजे लक्षात घ्या, आपल्या सर्व लाडक्या बहिणींना जे आपले बघतात चॅनल व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना विश्वास पडेल। लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला पैसे आले नाही याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांना आले नाहीत। भरपूर अशा आपण कमेंट्स बघतो की पैसे आलेले आहेत। आता याच्यामधले मी तुम्हाला हे सांगत आहे की टप्प्याटप्प्यानं पहिला जो टप्पा होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये 35 लाख लाडक्या बहिणींना पेमेंट आलेलं होतं। दुसरा जो टप्पा होता त्याच्यामध्ये 80 लाख आणि आता आजचा जो आहे त्याच्यामध्ये जवळपास 64 लाख लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। तुम्हाला मी हेच सांगत आहे, त्या यादीमध्ये त्या टप्प्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी काय करावायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि प्रामुख्याने जे जिल्हे उद्या वाटप होणार आहेत, उद्या सकाळी लक्षात घ्या 10 वाजल्यापासून वाटप होईल, कारण 2 दिवस पुढे बँका बंद असल्यामुळे तिथं सरसकट पैसे वाटपाचा त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे। लक्षात घ्या, धडाकेबाज निर्णय काय घेतलेला आहे तर सरसकट वाटप करा, कारण उद्याचा टप्पा हा लवकर म्हणजे लास्टचा टप्पा करायचा त्यांचं चाललेला आहे। भरपूर अशा लाडक्या बहिणी तिथं राहिलेल्या आहेत। बाकीच्या लाडक्या बहिणींच्या खात्याची जी काही यादी आहे ती तिथं पोहोचलेली आहे। परंतु याच्या अगोदर तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत। ती कोणती कामं तुम्हाला मी आजही सांगणार आहे, आता सांगणार आहे। त्यामुळं लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला मी हे बघा परत एकदा हा पुरावा दाखवत आहे। 7,500 रुपये आज 24 मिनिटं अगोदर आलेले तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे। अजून कसला पुरावा पाहिजे? तरीही लोक काय म्हणतात की खोटी माहिती आहे। खोटी काय आहे भाऊ? इथं बघा डायरेक्ट मेसेज मी तुम्हाला दाखवलाय, तरी पण काही लोक असतात जाऊ द्या सोडून द्या। तुम्हाला पैसे आले असतील तर लक्षात घ्या, जर अजून आता आले नसतील तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा बँक चेक करा, कारण रात्री 8 वाजेपर्यंत ट्रान्झॅक्शन्स तिथं होत आहेत। 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। परंतु उद्या जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यावरती पैसे यायला हवे तर तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे लक्षात घ्या, इथं सगळ्यात महत्त्वाचं आधार सर्व्हिसेस तुम्हाला डीबीटी एनेबल करणं गरजेचं आहे। गुगलवरती जायचं आहे, मोबाईलवरती तुम्हाला आधार सर्व्हिसेस असं टाईप करायचं आहे। आधार सर्व्हिसेस टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो म्हणजे तिथं चित्र तुम्हाला दिसतंय, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा आधार लिंकिंग स्टेटस इथं जायचं आहे। आधार लिंकिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं बँक सीडिंग स्टेटस दिसत आहे तुम्हाला, याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं एक विंडो तुम्हाला तिथं समोर पाहायला मिळतंय। इथं तुमचा आधार नंबर 12 अंकी टाकायचा आहे। इथं जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे। इथं OTP जनरेट जो OTP येईल मोबाईलवरती तुमच्या, लक्षात घ्या, ज्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे। तो OTP इथं टाकायचा आणि ह्या लॉग इन बटनावरती इथं क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही या लॉग इन बटनावरती क्लिक कराल तसं तुम्हाला पुढची विंडो ही दिसणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती दिसेल। याच्यावरती येतं बघा बँक सीडिंग स्टेटस असं बँकेचं एक चिन्ह दिसतंय, हे बघा चित्रावरून तुम्ही ठरवू शकता। हे बघा बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे दिसणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। ते म्हणजे लक्षात घ्या, अशा प्रकारचं एक विंडो तुमच्या समोर येतं। इथं तुमचं आधार नंबर
तुमचं बँकेचं नाव आणि तुमचं आधार सीडिंग हे ऍक्टिव्ह आहे का डिऍक्टिव्ह आहे हे तर तुम्हाला दिसतं. लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी झूम करतो आहे बघा. आता इथे जर बघितलं तर आपला आधार नंबर इथं दिसतो. इथं बँक नेम बघा, बँक ऑफ महाराष्ट्र इथं दिसतंय तुम्हाला, बँक ऑफ महाराष्ट्र. आणि बँक सीडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्हचा अर्थ असा की आता उद्या सकाळी या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये, हे एक आपल्या लाडक्या बहिणीचं खातं आहे, तर उद्यापर्यंत ह्यांचं आता इनॅक्टिव्ह दाखवत होतं, कालपर्यंत इनॅक्टिव्ह दाखवत होतं, तर त्यांना आता उद्याच्या टप्प्यामध्ये पैसे येतील आणि त्यांचं जे काही ऍक्टिव्ह आहे तर झालेलं आहे ते इथं त्यांना होणार आहे. लक्षात घ्या, अशा एक लाडक्या बहिणी होत्या ज्यांचं काय होतं, 2 बँका होत्या, दोन्हीकडे आधार लिंक होतं, परंतु तिथं एक असं झालं, एक बँक जी लिंक होती, आधार कार्ड लिंक होती, ती अकाउंट ब्लॉक झालं होतं आणि जे दुसरं आहे ते चालू आहे. परंतु लक्षात घ्या, जी बँक हिथं दिसत आहे त्याच बँकेत पैसे येणार आहेत. भलेही तुमच्याकडे 4 बँक असू द्या, 4कडे आधार लिंक असू द्या, परंतु जी बँक हिथं तुम्हाला ऑनलाईन दिसत आहे त्या एकाच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. तर लक्षात घ्यायचं, ही जी बँक दिसत आहे ही चालू असणं खूप गरजेचं आहे. ही जर बंद असेल तर ह्याचं आधार लिंक जे आहे ते काढून टाका, आधी डिॲक्टिवेट करा, नंतर दुसरं लिंकिंग आहे ते ऑटोमॅटिक होऊन जाईल. लक्षात आलं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि हे सगळं प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्हाला उद्या सकाळी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे यायला पाहायला तिथं मिळणार आहेत. लक्षात घ्या, सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे की उद्या सरसकट पैसे देऊन टाका. लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करून टाका, कारण आता वर्षाचा शेवट गोड होणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासोबतच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर प्रामुख्यानं बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट खातं, अशा या महत्त्वाच्या बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे पडत आहेत. आणि काही मध्यवर्ती बँका आहेत, काही छोट्या छोट्या बँका आहेत ज्या बँकांना IFSC कोड नाही, अशा बँकांमध्ये पैसे येणार नाहीत, अशा बँका बंद आहेत. काही बँक खाते ब्लॉक केले गेले आहेत, अशा बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत. आता तुम्हाला ज्यावेळेस लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं दिसेल, तुमचं जर अकाउंट ब्लॉक असेल तर बँक अकाउंट ब्लॉक असं येईल, आधार मॅप नसेल तर आधार मॅप येईल. त्यामुळे तुमचं पेमेंट हे कॅन्सल झालेलं तुम्हाला दिसू शकतं. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला एकदा लॉग इन करून पहा तुमची स्टेटस काय आहे, तुम्हाला नक्की समजून जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. उद्या सकाळी तुम्हाला 10 वाजल्यापासून पुढे मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा उद्याच्या 4थ्या टप्प्यामध्ये वाटप हे सरसकट घेण्याचा निर्णय, मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. कारण परत 2 दिवस बँका बंद आहेत आणि 30-31 म्हणजे महिना अखेर, वर्षाअखेर भरपूर जण सुट्टीवर जात असतात. त्यामुळे सरकारने तातडीचे निर्णय घेऊन बँकांना जे काही ट्रान्झॅक्शन राहिलेले आहे ते पटापट देण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे. कारण लक्षात घ्या, 30-31 हे 2 दिवस वर्षाचे शेवट दिवस आहेत आणि सगळेच इथं एन्जॉय करू इच्छितात. त्यामुळं इथं भरपूर जण काय करतात, सुट्टी टाकतात, त्यामुळे बँकेचे कामं रखडली जातात. त्यामुळं उद्याच्या उद्या पटकन हे जेवढे ट्रान्झॅक्शन होतील तेवढे करायचं असं ठरवलेलं आहे. आता उद्या जर आपण बघितलं तर प्रामुख्याने जर जिल्हे बघितले तर सरसकट सगळ्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तरी पण मी तुम्हाला काही मोजके जिल्हे ज्याच्यावरती प्राधान्य दिलं गेलेलं आहे, म्हणजे सगळ्यात लवकर ज्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते जिल्हे म्हणजे कोणते, तर तुम्हाला मी सांगतो, पुणे, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, इकडं लातूर, अशा प्रामुख्याने जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे पडणार आहेत. तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमची बँक कोणती आणि तुमचा जिल्हा कोणता हे सांगायचं आहे. आम्ही तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू की तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत की नाही, का पुढे जाणार आहे, हे आम्ही तुम्हाला तिथं सांगू शकतो. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल, व्हिडिओला लाईक केला असेल तरच आपण तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊ, तर नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.